बार्शी टाकीतील इक्बाल कॉलनीत चोरट्यांचा धुमाकूळ। एकाच घरावर 2 महिन्यात दुसऱ्यांदा डल्ला। नागरिकांमध्ये भीतीचं सावट। बार्शी टाकळी शहरातील इक्बाल कॉलनी परिसरात गोवंश चोरीच्या वाढत्या घटनांनी नागरिकांची झोप उडवली असून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं चित्र समोर आले आहे। रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी रहिवासी रिजवान खान, मस्जिद खान यांच्या घरासमोरील गोठ्यातून एक गाय व एक गोऱ्हा चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। चोरी गेलेल्या जनावरांची किंमत सुमारे 50,000 रुपये असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे गेल्या 2 महिन्यात याच घरावर दुसऱ्यांदा चोरीचा डल्ला मारण्यात आला आहे। वारंवार एकाच कुटुंबाला लक्ष्य केल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र भीती व संतापाची लाट उसळली आहे। चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने गोवंश लंपास केल्याचं स्पष्ट होत आहे। सदर प्रकरणी बार्शी टाकळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। मात्र अशा घटना सातत्याने घडत असल्याने शहरातील पोलीस गस्त व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। एकाच घरात 2दा चोरी होणं ही अत्यंत गंभीर बाब असून पोलिसांनी तातडीने कठोर पावलं उचलावीत अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे। गोवंश चोरीमुळे पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या उदरनिर्वाहावरही परिणाम होत आहे। त्यामुळे या प्रकाराला आळा घालणं अत्यंत गरजेचं बनलं आहे। दरम्यान नागरिकांनी रात्रीच्या वेळी पोलिसांनी नियमित व कडक गस्त वाढवावी, संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवावं आणि चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे। तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।